हे पहा, आपले मस्त चीज चिली कॉर्न टोस्ट तयार झालेले आहे। वरून खरपूस क्रिस्पी आणि आतून चीज एकदम छान मेल्ट झालेले आहे। चवीला पण खूपच छान लागतात आणि बनवायलाही तितके सोपे आहे। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे चीज चिली कॉर्न टोस्ट घरच्या बेसिक साहित्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत। सध्या बाजारामध्ये खूप छान स्वीट कॉर्न मिळत आहे, त्यामुळे हे करायला हीच योग्य वेळ आहे। मुलांना मधल्या वेळात किंवा शाळेतून आल्यावर काहीतरी चटपटीत खायचं असतं, अशा वेळी हे टोस्ट तुम्ही अवघ्या 5 ते 10 मिनिटात तयार करून देऊ शकतात। या रेसिपीत काही महत्त्वाच्या टिप मी सांगणार आहे। यासाठी ओव्हनची अजिबात गरज नाही, घरच्या तव्यावरच हे टोस्ट खूप छान होतात। याचं सारण एकदा करून फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही आणि गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर ब्रेड जळतात। यात मात्र मीठ अगदी थोडंच घालायचं, कारण मोझरेला चीज आणि बटर आधीच जरा खारट असतं आणि शिमला मिर्च बरोबर थोडं गाजर किसून घातलं तरी तेवढंच मुलांच्या पोटात जाईल। मक्याच्या भरपूर रेसिपी मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेल्या आहे, त्या प्लेलिस्टची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। भरपूर टिप्ससह संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मग हे चटपटीत चीज चिली कॉर्न टोस्ट कसे करायचे ते पाहूया। या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथं मी 5 ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे। तुम्ही व्हाईट ब्रेड पण इथे घेऊ शकतात। बॉईल केलेला मका घेतलेला आहे, शिमला मिर्च 1, मोझरेला चीज, इथे मोझरेला चीज घेतलेला आहे। तुम्ही साधं नॉर्मल जे चीज असतं ना तेही घेतलं तरी चालेल। लसूण, कोथिंबीर, 2 चमचे बटर घेतलेला आहे, हिरवी मिरची, मीठ, काळे मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण हे मोझरेला चीज टाकून घेऊया। हे मोझरेला चीज घेतलेला आहे ना, याचं काही प्रमाण नाहीये, कमी जास्त घेतलं तरी काहीच हरकत नाहीये। मका, शिमला मिर्च, इथे मी शिमला मिर्च घेतली आहे, तुम्ही गाजर पण किसून टाकला ना तरी चालेल, तेवढंच आपल्या मुलांच्या पोटात जाईल। मग लसूण, हिरवी मिरची, ही माझी हिरवी मिरची जास्त तिखट नाहीये म्हणून मी थोडी जास्त घेतलेली आहे। तिखट असेल तर एकच घ्या तुम्ही मिरची। कोथिंबीर, काळे मिरी पूड आहे, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ इथं ना थोडंसंच टाकते मी, कारण आपण मोझरेला चीज आणि जे बटर घेतलेलं आहे ना त्याच्यात पण ते पण जरा खारट असतं ना, त्याच्यामुळे थोडंसंच घालते मी चवीपुरतं। आणि 2 चमचे बटर। आपण आता हे सर्व साहित्य आहे ना सर्व मिक्स करून घेऊया। हे मिश्रण चांगलं एकजीव करून झालेलं आहे। मगाशी ना माझा चाट मसाला सांगायचा राहिला होता, थोडासा मी चाट मसाला पण टाकते, तो पण आपण आता मिक्स करून घेऊया। याच्यात चाट मसाल्यामुळे ना जरा चटपटीत छान लागेल हे चीज चिली टोस्ट। अगदी बनवायला सोपे आहे, काहीच वेळ लागत नाही आपल्याला। चीज वगैरे घरात असलं ना आणि मका फक्त पाहिजे, पटकन बनवू शकतो आपण। आता आपण याचे टोस्ट करूया। इथे मी गॅसवर ना पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम होत आहे ना तोपर्यंत आपण ब्रेडच्या एका साईडला ना बटर लावून घेऊया। पॅन आपला गरम झालेला आहे, आपण ना जी बटर लावलेली साईड आहे ना ती खाली ठेवून हे ना थोडंसं 1 मिनिट फक्त भाजून घेऊया। पॅन मध्ये जितके ब्रेड बसेल ना तितकेच ठेवायच्या आणि बारीक गॅसवरच हे करा, नाहीतर मग ब्रेड जळतील तुमचे। ब्रेड बघा आपले छान आता ना एका साईडने क्रिस्पी झालेले आहे, हे आता आपण काढून घेऊया। ज्या साईडने आपण भाजून घेतलेलं आहे ना त्या साईडने आपण हे सारण व्यवस्थित या बटरवर स्प्रेड करूया। छान सगळीकडे छान व्यवस्थित पसरून घ्या तुम्ही। हे तुम्हाला चमच्याने लावायला जमत नसेल ना तर तुम्ही हाताने पण असं लावू शकता, हाताने व्यवस्थित लावता येतात आणि पसरवता पण येतं बघा असं। हे सर्व लावून झालेलं आहे, वरनं पण मी ना थोडंसं चीज टाकते याच्यावर।
म्हणजे आणखीन छान लागेल हे. तव्यावरनं आपण जरासं बटर टाकूया आणि ते सगळीकडे असं पसरून घ्या. आणि याच्यावरच आता आपण हे आपले टोस्ट ठेवूया. आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनिटं ना आपण टोस्ट करूया चांगले हे कडक होईपर्यंत. आणि गॅस ना बारीकच राहू द्या तुम्ही. मोठा केला ना तर मग जळतील तुमचे टोस्ट. हे पहा आपले 4 मिनिटं झालेले आहे. वा, मस्त आपले चिली टोस्ट झाले आहे बघा. किती सुंदर झाले आहे. पूर्ण चीज पण छान मेल्ट झालेलं आहे बघा. आणि खाल्लं पण मस्त खरपूस झालेलं आहे बघा. आता मी डिश मध्ये काढून घेते. याच प्रकारे आपण बाकीचे पण उरलेले आहे ना ते पण करून घेऊ. हे पहा आपले मस्त चीज चिली कॉर्न टोस्ट तयार झालेले आहे. चवीला हे खूप छान लागतात. याचे सारण बनवून फ्रीजमध्येही तुम्ही ठेवू शकतात. जेव्हा हवे असेल तेव्हा आपण हे टोस्ट बनवू शकतो. हे टोस्ट लहान मुलांनाच नाही तरी मोठ्यांनाही नक्की आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.